एक सुचवू? मला ना आता बरं वाटतंय. म्हणजे मला नाही वाटत की मला कुठल्या ट्रीटमेंटची किंवा चेकअपची गरज आहे. आपण आजच गावी परत जाऊया ना. हवं तर मी डॉक्टरांची बोलते. नाही, तुझी ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडून कसं चालेल? आणि तुला ट्रीटमेंटची गरज आहे की नाही हे तू नाही ठरवायचंस, त्याला ठरवू दे ना. त्याने तुला 100% बरं करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. ते त्यांची जबाबदारी अर्धवट कसे सोडू शकतील? पण बाबा, मला खरंच बरं वाटतंय. आणि तशाच काही तपासण्या असल्या तर आपल्या इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण करून घेऊ ना. इथनं चिठ्ठी घेऊ तशी. बाबा, आधीच माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्या अपराधीपणाच्या भावनेतून मी अजून बाहेरही पडले नाहीये. त्यात आता हे नको. बाबा, तुम्हाला माहितीये, मोहरच्या घरचे ह्या प्रस्तावाला होकार देणं तर सोडाच, त्याचा विचारही करायला तयार होणार नाही. मुळात मी तशी पाळीच येऊ देणार, कारण मी त्याला विचारायला सुद्धा जाणार नाही. हो, पण याचा अर्थ हा नाही की मी तुला डॉक्टरांची सूचना डावलून तिकडे गावाला घेऊन जाईन तडकाफडकी. एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलीस तू, आम्हाला परत मिळालीस. माझ्या हलगर्जीपणामुळे जर तुला काही झालं तर आई आजी तर सोड, मीच मला माफ करणार. सो काय फायनल झालं? मला असं वाटतं की मोहोरकडे राहण्याचं ऑप्शन काही वर्कआउट झालेलं दिसत नाही. तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर मी अजून एखादा ऑप्शन सुचवू? म्हणजे तुम्ही विचार करा त्याच्यावर. नाही नाही, बोला ना डॉक्टर साहेब. म्हणजे योग्य असेल तर आम्ही लगेच मान्यही करू. त्या आमच्या घरी राहायला आल्या तर? काय? नाही, ते कसं शक्य आहे? यात अशक्य असं काहीच नाही. आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता मला तरी सगळ्यात प्रॅक्टिकल उपाय हाच वाटतो. आणि तसं पाहिलं तर माझं घरही पुरेसं मोठं आहे आणि मी माझ्या आईवडिलांशी बोलूही शकतो. आणि मी जितकं त्यांना ओळखतो ते ह्या गोष्टीला नक्कीच नाही म्हणणार नाही. डॉक्टर साहेब, रागवू नका, पण मला हा प्रस्ताव मान्य नाही. तुम्ही डॉक्टर म्हणून तुमच्याकडून जे काही झालं ते सगळं तुम्ही केलं, पण वैयक्तिक पातळीवर आता मदत करून आमच्यावरचं उपकाराचं ओझं वाढवू नका. ओके, पण दुसरी सोय होईपर्यंत त्या नक्कीच आमच्याकडे राहायला येऊ शकतात. डॉक्टर, तुमच्या मदतीबद्दल खरंच खरंच थँक्स. पण आधीच माझ्यामुळे माझ्या घरच्यांना खूप त्रास सहन करावा लागलाय. आणि आता माझ्यामुळे परक्यांना त्रास झालेला मला सहन नाही होत.